तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरितालिका व्रत कसे करावे, कोणते नियम पाळावेत, कोणत्या चुका करू नयेत, तर अशी हरितालिकेच्या व्रताची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। हे व्रत करत असताना माता पार्वतीने जंगलात बसून तपश्चर्या करून फक्त झाडांची पिकलेली पाने खाल्ली होती, पण आपल्याला त्यामधलं काही शक्य होणार नाही। तर त्याहीपेक्षा श्रद्धेला महत्त्व आहे। आपण एखादी गोष्ट मनापासून केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते। सत्ययुगात त्या सर्व गोष्टी शक्य होत्या, पण आता प्रत्येकालाच आपल्या तब्येतीनुसार हे सर्व करणं शक्य होत नाही। त्यामुळे मग तुम्ही दूध, फळे घेऊन हा उपवास करू शकता। हरितालिकेचा उपवास आपल्याला संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडला जातो। तर या दिवशी व्रत करणाऱ्यांनी क्रोध, थट्टा, वायफळ बडबड, कोणाचाही अपमान होईल असे वागू नये। या व्रतादरम्यान ईर्ष्या, राग, क्रोधापासून दूर राहावे असे सांगितले आहे।